नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे सॉक्रेटिक बाय गुगल. आता हे फक्त प्रश्नांची उत्तरं नाही देत, तर त्या उत्तरामागचं का आणि कसं हे पण आपल्याला समजावून सांगतं. चला तर मग बघूया हे आपल्या शिकण्याच्या पद्धतीत काय कमाल करू शकतं. तर मग सुरुवात करूया. बघा, शिकताना एक अडचण हमखास येतेच, आणि ती म्हणजे उत्तरांचा सापळा. कधी झालंय का असं की एखादा प्रश्न समोर आहे आणि आपण त्यावर पार अडकून बसलोय? मग ते शाळेत असो, घरी अभ्यास करताना असो, किंवा अगदी नवीन काहीतरी शिकताना. पुढे काय करायचं हेच सुचत नाही. एकदम ब्लँक होऊन जातो माणूस. आणि आजच्या काळात तर काय, माहिती मिळवणं खूप सोपं झालंय. गुगल केलं की उत्तर हजर. पण गंमत अशी आहे की आपल्याला काय हे तर कळतं, पण त्यामागचं का कळत नाही. आणि खरं आव्हान तर तेच आहे, नाही का? पण इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला या सापळ्यातून बाहेर काढू शकतं. एवढंच नाही, तर आपलं ज्ञान आणखी पक्कं करायला मदत करू शकतं. कसं? चला बघूया. तर हे आहे सॉक्रेटिक बाय गुगल. हे असं ॲप आहे जे AIवर चालतं. पण याला फक्त उत्तरं देणारं ॲप समजायची चूक करू नका. हे म्हणजे आपल्या खिशातला एक डिजिटल ट्युटर आहे, जो आपल्याला फक्त उत्तर नाही, तर ते उत्तर कसं आलं हे स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. याचं मूळ तत्वज्ञानच खूप सोपं आहे. हे एक AI स्टडी हेल्पर आहे. म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या प्रश्नाचा फोटो काढू शकता, बोलून विचारू शकता किंवा टाईप करू शकता, आणि मग AI तुम्हाला प्रत्येक स्टेपचं स्पष्टीकरण देतं. फोकस फक्त उत्तर देण्यावर नाहीये, तर संकल्पना स्पष्ट करण्यावर आहे. आणि इंटरफेस तर इतका सोपा आहे की कोणीही वापरू शकेल. ठीक आहे, तर मग आता बघूया की हे ॲप एखाद्या अवघड प्रश्नाला सोप्या शिकण्याच्या प्रक्रियेत कसं बदलतं. म्हणजे समस्येपासून प्रक्रियेपर्यंतचा प्रवास कसा होतो. समजा आपल्यासमोर बीजगणिताचं हे समीकरण आहे, x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. आणि आता हे कसं सोडवायचं हेच कळत नाहीये, अडकून पडला आहात. तर सॉक्रेटिक इथे काय करतं? फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. 1. तुमच्या प्रश्नाचा फोटो काढा किंवा तो टाईप करा. 2. AI त्याचं विश्लेषण करून इंटरनेटवरचे बेस्ट लर्निंग रिसोर्स शोधतं. आणि 3. आपल्याला मिळतात डिटेलमध्ये स्टेप्स, स्पष्टीकरणं आणि व्हिज्युअल गाईड्स. एकदम सोपं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे फक्त गणितापुरतं मर्यादित नाहीये. सॉक्रेटिकची मदत वर्गाबाहेरच्या अनेक विषयांमध्ये होते. कोणकोणते विषय आहेत यात? तर गणित आहे, विज्ञान आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं आलं, इंग्रजी व्याकरण, इतिहास, अर्थशास्त्र आणि अजूनही बरंच काही. म्हणजे शाळेच्या अभ्यासापासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीपर्यंत सगळीकडे हे ॲप कामी येतं. मग याची खास वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे इथली स्पष्टीकरणं खूप स्वच्छ आणि मुद्देसूद असतात. दुसरी गोष्ट, शिकण्यासाठी व्हिज्युअल एड्स म्हणजे चित्र, व्हिडिओ यांचा वापर केलेला असतो. तिसरं, सगळी माहिती व्हेरिफाईड एज्युकेशनल सोर्सेसमधून येते, म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी असते. आणि हो, भाषा अगदी सोपी असते, नवशिक्यांनाही सहज समजेल अशी. शिवाय AIमुळे प्रतिसादही खूप फास्ट आणि अचूक मिळतो. बरं, आता एक महत्त्वाचा मुद्दा. या ॲपचा वापर शॉर्टकट म्हणून करायचा नाहीये. तर मग याच्या मदतीने अभ्यासाच्या चांगल्या स्मार्ट सवयी कशा लावून घ्यायच्या ते बघूया. खऱ्या अर्थानं शिकण्यासाठी या 4 पायऱ्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी स्वतः प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. जमायलाच पाहिजे असं नाही, पण प्रयत्न महत्त्वाचा आहे. दुसरं, जिथे अडलात तिथे मार्गदर्शनासाठी सॉक्रेटिक वापरा. तिसरं, त्याने दिलेलं स्पष्टीकरण काळजीपूर्वक वाचा, त्यामागचा लॉजिक समजून घ्या. आणि चौथं, ती कन्सेप्ट पक्की करण्यासाठी तसलेच दुसरे प्रॉब्लेम्स सोडवून बघा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. कारण शेवटी उद्देश काय आहे? आपला पाया मजबूत करायचा, आपली विचार करण्याची पद्धत म्हणजे लॉजिकल थिंकिंग, आणि कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स मजबूत करायची. आणि आजच्या काळात या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या ॲपचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: हा एक असा AI लर्निंग साथी आहे जो फक्त उत्तर नाही, तर ते समजून घ्यायला मदत करतो. म्हणजे मुद्दा फक्त उत्तर मिळवण्याचा नाही, तर ती गोष्ट समजून घेऊन आत्मविश्वास मिळवण्याचा आहे. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: जसजसं AI आपल्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग बनत जाईल, तसतसं आपल्या पारंपरिक शिक्षणांची, आपल्या गुरूंची भूमिका बदलेल का? काय वाटतं? यावर विचार नक्की करा.